समोर गोलंदाज तुम्ही पाहतात रबीला, चांगला गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर रबी वाघमारे. इथे चांगला बॉल आणि खरं तर अखूट टप्पाचा बॉल होता, त्याला पूल करायचं होता. खरं तर नेक्स्ट बॉलवर एक धाव पाहायला मिळाली आणि दोन धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. आणि मागच्या मॅचचा खरं तर मॅन ऑफ द मॅच राहिलाय. नक्कीच या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि हिट झालाय आणि चांगला हिट पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. सचिन बॅक टू द डगआउट. डीजे थांबा, थोडं लावू नका. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यामध्ये खरं तर पाहायला मिळेल. मी विनंती करेल, नो डाऊट ज्याने गोलंदाजी टर्निंग पॉइंटला चांगली केली तो शरद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शरद आपण या आणि सचिन सावंत साहेबांच्या हस्ते दिली जाईल ट्रॉफी. चला त्या ठिकाणी जा आणि सावंत साहेब आपण देखील त्या ठिकाणी जा. ट्रॉफी देण्यासाठी जायचं लगेच. चित्रकार बंधू अर्थात आम्हाला कलाकार पाहायला मिळतात. सावंत सचिन सावंत साहेब त्यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाईल. सचिन या ठिकाणी विकेट आणि नेक्स्ट फलंदाज अर्थात दोन धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच आता स्ट्राईकला येतोय अमर. नवीन फलंदाज अक्षयला आपण पाहतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकच धाव घेतली जाईल दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता दोन धावा देखील कंप्लीट. या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. हळूहळू का होईना कासवाच्या गतीने, परंतु धावा देखील येणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आमच्या संतोष शेंडे साहेब आले असतील तर या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच डॉट बॉल आलाय. अखूट टप्पाचा बॉल होता, पूल करायचा होता, परंतु निर्धाव बॉलची सांगता. आणि नक्कीच एक षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल 4 या धावसंख्येवर आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी आमच्या खरं तर महिला विकास मंडळ अर्थात बाळगृह यांचे अधिकारी अर्थात हेमंत खंडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल या ठिकाणी या आपला सत्कार केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. आणि साफेवाडीची एंट्री फी जमा आहे, त्याची टेन्शन घेऊ नका. उत्तम पादेरकडे जमा आहे. थोड्याच वेळात तुमच्याकडे सुपूर्त करण्यात येईल. नक्कीच हेमंत गडवी साहेब आपण या आपला देखील केला जाईल सत्कार. नेक्स्ट गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर संदीपला आपण पाहतोय. लेफ्ट हँड फलंदाज अर्थात अक्षयला आपण पाहतोय. बॅटची हलकेशी कडा, फलंदाज बाद. अक्षयला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अक्षय बॅक टू द डगआउट. सूरज के वारीचा मुलवाडीचा दोन्ही बाजूने खेळतोय छान. संतोष शेंडे ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. हे उत्तम पाधीर लोभिवाडीचा संजय पाधीर किपर. आप्पा बांगारे नांदेवाडीचा स्पॉन्सर आपला लय दिलदार. ज्ञानेश कांबळे टीमची शान, ज्ञानेश कांबळे टीमची शान. त्याचे करोड झालं प्यार, त्याचे करोड झालं प्यार. धन्यवाद डीजे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात कुमार. हा देखील चांगला फलंदाज आहे. कुमारला आपण पाहतोय जोपर्यंत मैदानावर खरं तर अमर असेल तोपर्यंत धावा देखील चांगला पाहायला मिळतील. आपण स्पर्धा पाहतोय खरं तर
माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे शिवसेना आमदार चषक आयोजित क्रिकेटचे भव्य दिव्य सामने आज भक्ताचवाडीच्या मैदानावर आपण पाहतोय. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद, कुमार बॅक टू द डग आउट. चला आयोजकाला विनंती करेल की आपण हेमंत साहेबांचा सत्कार या ठिकाणी करून घ्यायचंय. महिला विकास मंडळ बाल कारागृह कर्जत यांचे अधिकारी अर्थात हेमंतजी खंडवी साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. नक्कीच साहेब आपण आलात. थोडीशी मॅच गमावली, दुःख तर सर्वांना होत असतात, परंतु ते दुःख देखील विसरावं लागतं. 10 फलकावर धावा लागले गेलेत, 4 धावा. नक्कीच गावात खरं तर हळदीचा कार्यक्रम असल्या कारणाने ग्रामस्थांना उपस्थिती दाखवणं देखील गरजेचं असतो. कार्यक्रम असल्याने देखील ते खेळण्यासाठी सज्ज झालं. त्या पूर्ण टीमचं खरं तर आम्ही अभिनंदन करतोय की आमच्या या स्पर्धेला वेळ देऊन स्पर्धेची शोभा वाढवली. जाऊया मॅच कडे. मॅच सध्याच्या घडीला चांगली आपण पाहतोय. वेनगाव संघ खेळतोय. कर्जत विभागातील एक चांगला दमदार संघ म्हणून ज्यांची ओळख आहे तो वेनगाव खरं तर फार दिवसापासून हा संघ खेळताना आपण पाहतोय. परंतु आज फलंदाज श्रीला आपण पाहतोय. चांगला फलंदाज आहे. कव्हर ड्राइव्ह मध्ये बॉलला ढकललाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, चांगलं फिल्डिंग होते. एक धाव घेतली जाईल आणि एका धाबेने फारसा फरक पडणार नाहीये. 10 फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. पाच धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. कुठेतरी लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का? कारण आज सचिन ची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच कर्जत प्रीमियर लीग चालू आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळेल सचिनला. इथे पंचांकडे दाद मागत असताना थोडीशी उसळी आणि थोडासा बाहेर चेंडू पीस झाला होता. आणि नक्कीच फक्त विमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू असेल, याकडे लक्ष द्यायचंय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संदीपला आपण बघतोय, चांगली गोलंदाजी होते. समोर फलंदाज अमरला आपण बघतोय. अमरची बॅट खरं तर या ठिकाणी बोलावी लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. संदीपच्या विरोधात खरं तर बॅटिंग करायची असेल तर नक्कीच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार, षटकार, सिक्सर, 6 धाबा. यांची जास्तीत जास्त सॉन्ग लावले तर खूप चांगलं होईल. इथे फटका आणखीन एक धमाका आहे. बॉलला पाठवलंय, मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय अमरच्या बॅट मधनं. हा षटकार. धन्यवाद डीजे. या स्पर्धेचे खरे तर मुख्य आयोजक सन्माननीय भगवानजी भगत आणि महेशजी रसाळ साहेब यांच्या सौजन्याने खरं तर ग्रामस्थ मंडळ भक्ताचवाडी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. 2025चं पर्व आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या ट्रॉफ्या, चमचमत्या ट्रॉफ्या खरं तर पाहायला मिळतात. त्या ट्रॉफ्या बघून मन सर्वांचं भरून जातं. अक्षरशः जणू काही या स्पर्धेच्या आयोजनात असं वाटतं ना महेश साहेब की प्रेमात पडावं की काय. जणू काही चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव 10 फलकावर जोडली जाईल. बाबा धावा लेरले, हा तू झोपू नको. 18 धावा आपण पाहतोय. इथे आणखीन एक खराब बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. रुपेश तिसरा षटक मार्गस्थ असताना रुपेशला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. अफाट अशा मैदानी तू येशो वेळोवेळी.
डाब तुझा येताच जमविशी जमून आपली केळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव जेवल घ्या वयाचा जो तो फासे टाकी मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्यास डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला गाव चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला हे क्रिकेट म्हणजेच हुकला तो संपला हुकला तो संपला आणि इथे कमबॅक करत असताना खरं तर बॅटिंग अमरची चांगली पाहायला मिळते स्ट्राइक एंडवर आपण अमरला पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला बॅट्समन आहे बॅटची हलकीशी कडा दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार मिळतील 4 रन चौकार अमरची बॅटिंग चांगली राहिली खरं तर एक चौकार आला चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 24 आकड्यावर इथे फटका चांगला आहे अमरच्या बॅट मधला करारा जवाब चेंडू सीमा पार 6 धावांसाठी षटकार आणि ते भीमरचा खरं तर रिव्ह्यू पाहायला मिळाला नक्कीच चेक केला जाईल इथं जर हाईट जास्त असती तर 100% नो दिला जाईल यात शंका नाहीये नियम सर्वांना सारखे चला आयोजक लगेच ताबडतोब चेक करा या स्पर्धेला खरं तर आमदार साहेबांची उपस्थिती देखील आपण आज पहिल्या दिवसामध्ये पाहिली हाईट विमर आणि तसेच भास्कर भाऊ दिसलेंची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली तालुका प्रमुख सुदाम दादा पवाळी राजेंद्र भिवा भगत पोलीस पाटील भक्ताचीवाडी यांची देखील उपस्थिती आपण पाहिली नक्कीच आज देखील उपस्थिती पाहुण्याची पाहायला मिळेल यात शंका नाहीये फेर डिलिव्हरी जसा बॉल वरून आला होता परंतु बॅट वर जाताना खूप खाली बॉल राहिला आणि नक्कीच षटकार आला एक षटकार 6 धावा पाहायला मिळाल्या चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय अमरच्या बॅट मधनं खरं तर षटकार पाहायला मिळाला जोपर्यंत अमर मैदानावर असेल तोपर्यंत धाबाचा डोंगर खरं तर पाहायला मिळेल यात शंका नाहीये चांगली बॅटिंग पाहतोय आणखीन एक फटका चांगला आहे मिड विकेट का त्या ठिकाणी बॅटिश लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता घेतला जाईल एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेट केली जाईल एका धाबेने आणि नक्कीच नौका फलंदाज स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल स्त्रीची देखील आम्ही बॅटिंग पाहिले बऱ्याच वेळा स्त्री देखील चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगली बॅटिंग सातत्याने पाहिले परंतु आज स्त्रीला देखील ती करामत करावी लागेल जशी अमरने बॅटिंग केली फटका चांगला आहे स्त्रीच्या बॅट मधला इथे टोकलाय बॅटिश लॉंगॉन मधून चेंडू सीमा पार 6 धाबा सिक्सर धाव फलक जाऊन पोहोचला 37 या धावसंख्येवर चांगली बॅटिंग टीम आंबेरपाडा संघाकडून खेळत असताना आज सचिन लांगीची जरी अनुपस्थिती असली तरी सुद्धा जी बॅटिंग खरं तर चांगली केली ती नक्कीच अमर आणि त्याच्या साथीला स्त्रीची बॅटिंग चांगली पाहायला मिळते नेक्स्ट बॉल असेल स्त्रीसाठी
आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. खरं तर चांगला बॉल होता, शॉर्ट बॉल होता, कव्हर मध्ये फक्त टॅप करायचा होता, चौकार पाहायला मिळाला असता. परंतु पाणी घेऊन जायचंय लगेच ताबडतोब, कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे आणि खरं तर पाणी घेऊन जाणं तितकंच महत्वाचं असतं. खेळाडूने पाणी घेऊन गेलं तरी चालेल, आमचं असं काही नाहीये, कारण खरं तर खेळाडू पाणी घेऊन जाणं महत्वाचं असतं. धाव फलक जाऊन पोचलाय 37 धाबा. अजून एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. प्रत्येक पोस्टर जर विचार केला तर प्रत्येक पोस्टरवर जे पाहुणे दिसतात ते आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज सकाळच्या सत्रापासून खरं तर आमचे मुख्य आयोजक स्पर्धेचे अर्थात बगताचीवाडी ग्रामस्थ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक असं स्वागत. 3 सायकल या बक्षीस मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, त्या तिघांना देखील सायकल पाहायला मिळेल. आणि चांगलं आयोजन, दमदार आयोजन आपण पाहतोय. चांगल्या ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि खरं तर या ट्रॉफीवर जो संघ नाव कोरेल ना तो संघ देखील ट्रॉफी घेऊन झोपेल की काय आज, कारण ट्रॉफी तसे चांगले आहेत. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर विजयला आपण पाहतोय. इथे हा फटका चांगला आहे, शॉट लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार, उचलला फेकणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आणि दुसरी घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच विकेट होईल पतन. आणि फलंदाज बाद श्री बॅक टू द डगआउट. चांगला फलंदाज होता श्री देखील, त्याच्या बॅट मधून देखील धावा येणं फार महत्वाच्या होत्या आणि धावा येत होत्या. कुठेतरी विकेट ठेवणं गरजेची होती अमरला, परंतु थोडीशी चुकी आणि नक्कीच त्या चुकीचा मोबदला शेवटपर्यंत घ्यावा लागेल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामी काफी आहे, परंतु नामला देखील बॅटिंग करावी लागेल. अमर सलामीवीरला गेलेला फलंदाज अजूनही सज्जा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमरची आज बॅटिंग चांगली झाली, परंतु संघाला सावरावं लागेल, शेवटपर्यंत तग धरून राहणं गरजेचं आहे. लो फुल टच बॉल, त्याला खरं तर कव्हर ड्रामध्ये जर ढकलला असता तर षटकार पाहायला मिळाला असता नक्कीच, परंतु चांगली बॉलिंग. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विजयला, विजय देखील चांगला गोलंदाज आहे. पुढचा बॉल, इथे हा फटका चांगला आहे पाहायला मिळाला. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव घेतली जाईल. आता कुठेतरी श्रीची विकेट असती तर नक्कीच बॅटिंग चांगली पाहायला मिळाली असती, परंतु म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही. घाई करून फायदा नाहीये, आणि नक्कीच घाई जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा ऍक्सिडेंट देखील होत असतात, हे आम्ही जवळून पाहिले. इथे शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा बॉल होता, पंचांकडे दाद मागत असताना, परंतु सुंदर पंचगिरी करताना आपण पाहतोय. मी पहिलंच म्हटलं होतं जिथं श्री असता तर हा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु फलंदाज नाम आहे आणि नामला कुठेतरी थांबवलं जात आहे. धावा येणं गरजेचं आहे समोर. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळाला, पकडली जाते झेल. आणि खरं तर फलंदाज बाद, नाम बॅक टू द पवेलियन. साऱ्या गाड्यांचा मोबाईलचा, त्याच्या साऱ्या गाड्यांचा आहे एकच नंबर, खेळता यानं केला आहे एकच नंबर, खेळता यानं केला. चला नेक्स्ट बॅट्समन रोशनला आपण पाहू शकाल. इथे चांगला बॉल, फेअर डिलिव्हरी, अगदी जसा सोडला होता तसा मी तर म्हणेन आतमध्ये बॉल पाहायला मिळाला.
आणि नक्कीच डिसिजन योग्य असेल यात शंका नाहीये. खरं तर चांगला बॉल पाहायला मिळाला, कुणाचीच बाजू घेतली जाणार नाहीये याकडे लक्ष असू द्या. दोन्ही संघ जवळचे आहेत आणि नक्कीच चांगला बॉल असेल म्हणूनच या ठिकाणी शेवटचा बॉल नेहमी बॅट घालणं गरजेचं असतं, सोडणं कधीच सोडायचं नसतो. खरं तर बॅटिंग चांगली झाली, 10 फलक जाऊन पोहोचलाय 39 आणि या षटकात फक्त खर्च केले ते 2 धावा आणि मी तर म्हणेन 39 धावा. गरज असेल 24 बॉल आणि 40 धाव संख्येची. आणि तत्पूर्वी देऊया डीजे मास्टरला संधी. चला नेक्स्ट मॅच असेल टीम नागेवाडी आणि टीम नडाळ ठाकूरवाडी. दोन्ही संघ संपूर्ण टीम लक्ष असू द्या, संपूर्ण दोन्ही टीम या ठिकाणी या, तुमचा सत्कार केला जाईल. लगेच या, 10 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिला जाईल. 10 मिनिटात संपूर्ण टीम आमच्या आयोजन कक्षामध्ये या. टीम नडाळ ठाकूरवाडी आणि टीम नागेवाडीचा कर्णधार या ठिकाणी या. नडाळ ठाकूरवाडी या पूर्ण टीम आणि नागेवाडी पूर्ण टीम या ठिकाणी या. 24 बॉल बनवायच्या 40 धाबा आणि 40 धाबा बनवताना या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा आज भक्ताची वाडीच्या नगरीमध्ये आपण पाहतोय. चला टीम नागेवाडी आणि टीम नडाळ ठाकूरवाडी दोन्ही संघातला आवाज येत असेल तर या ठिकाणी या, अन्यथा आयोजकांना फार मोठा डिसिजन घ्यावा लागेल, याकडे देखील लक्ष द्या. चोवीस बॉल 40 बनवायचे. 24 बॉल 40 बनवायचे. चला टीम नागेवाडी का उशीर करते समजत नाहीये. नडाळ ठाकूरवाडी टीम चला लगेच. पिबनचा पहिला षटक, गोलंदाजी ट्रॅकवर कुमार, समोर फलंदाज रबी आणि त्याच्या साथीला विजय अशी जोडी. सलामीच्या 2 फलंदाज आपण पाहतोय. बॉलला टॅप केलाय, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिलाच बॉल सुरेख सन्मान, अर्थात पिबनचा पहिला षटक आहे प्रगती पथावर.
आणि नक्कीच पहिला बॉल डॉट आला. 40 बनवायचे, 23 बॉल शिल्लक आहेत. 40 बनवायचे. 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. रफ अँड टफ मॅच आपण पाहतोय, चांगली स्पर्धा आपण पाहतोय, भव्य दिव्य आयोजन. शॉर्ट बॉल खरं तर आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी कुमारची राहिले इथे. P1चा पहिला षटक घ्या आणि त्या षटकामध्ये खरं तर चांगली बॉलिंग आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. चांगली लढत. पहिल्या सामन्यामध्ये मेचकरवाडी संघ विजय झालाय. दुसरा सामना अंबेरपाडा आणि इथे स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. झेल देखील घेणं खूप महत्वाचं होतं, परंतु रवीला देखील थांबून ठेवलंय आणि चांगली गोलंदाजी होताना कुमारला आपण पाहतोय. अगदी P1चं षटक आहे. यांचा पुष्पहार घालून नक्कीच सत्कार करा. नंतर आपण नक्कीच टॉस करूया. नेक्स्ट बॉल कुमार गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं डिसिजन, योग्य डिसिजन. क्षेत्ररक्षक चांगलं झालं आणि मी तर म्हणेन कुमारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा चौथा बॉल डॉट आलाय. रवी स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. 40 ची गरज होती, काय कमबॅक केलंय. अगदी 4 बॉल डॉट फेकलेत. या स्पर्धेमध्ये पहिला षटक निर्धाव येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर कुमार गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. काल एक देखील निर्धाव षटक आलाय रमेश आंबिवलीचा, परंतु हारलेली टीम असेल. इथे चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. रवीला कुठेतरी थांबून ठेवलं जातंय. रवीकडे क्षमता खरं तर 6 बॉल 6 षटकार ठोकण्याची देखील आहे, परंतु बॅट कुठेतरी थांबवली जाते. आणि नक्कीच इथे 5वा बॉल डॉट येतोय. या स्पर्धेचा खरं तर निर्धाव षटक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. अर्थात कुमार गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला गोलंदाज आहे आणि त्याचीच गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. कुमार शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि त्याला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमा पार. मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय रवीच्या बॅट मधनं चौकार. गावागावात चला नेक्स्ट मॅच. टीम नडाल ठाकूरवाडी चे सर्व खेळाडू या ठिकाणी या आयोजन कक्षामध्ये, अन्यथा आयोजकांना डिसिजन घ्यावा लागेल. वारंवार तुम्हाला पुकार केली जाते. नडाल ठाकूरवाडी टीम लगेच या ठिकाणी आपला केला जाईल सत्कार. चला टीम नागेवाडी त्या ठिकाणी जायचंय. टॉस बॉक्स कक्षामध्ये लगेच आपला सत्कार केला जाईल. सर्व खेळाडू टीम नागेवाडी संघाचे. चांगली मॅच पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 36 ची गरज. 4 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्या. नेक्स्ट फलंदाज विजय स्ट्राइक एंडवर. शॉर्ट बॉल फटका चांगला आहे. किरण पवारच्या स्टाईलने ठोकलाय. मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. महेंद्र दादा एकच वादा. ताबडतोब टॉस बॉक्स कक्षामध्ये पूर्ण टीम घेऊन लगेच जायचंय. त्या ठिकाणी आपला सत्कार केला जाईल. चांगलं डिसिजन, चांगलं आयोजन आपण खरं तर पाहतोय. स्पर्धेचं आयोजक, मुख्य आयोजक भगवंत दादा भगत यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय महेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर चांगली पाहायला मिळते. पूर्ण टीम सर्व सौरभ असेल किंवा जगदीश असेल, दिनेश असेल, लालू असतील, अजून नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही घेऊन आव. इथे फटका चांगला आहे. विजयच्या बॅट मध्ये अगदी खोलात टाकला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता.
आणि नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करायचंय. कॅमेरामॅन लाजवाब आयोजन, लाजवाब आयोजन. चला युट्यूब वाल्याच राहिले, आम्ही सगळ्यांना संधी देतोय. चला झालंय. आणि चला टीम नडाल ठाकूरवाडी इथे फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि एका धाबेने का होईना परंतु हळूहळू धाबा येत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. चांगले धावा खरं तर पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षयला बघतोय. चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल आहे, आडव्या बॅटने फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय एक, परंतु गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 धाबा चौकार. अशा जर चुका केल्या ना तर सामना नक्कीच गमवू शकता. इथे बॉल अडवण्याचं गरजेचं होतं, परंतु नक्कीच खरा फिल्डिंग चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. माझ्या समेत गुण लेखकाच्या स्वरूपातून पाहू शकाल दिनेशला. चांगला गुण लेखक आहे, झोपत नाहीये तो अजिबात. डोळ्यात तेल घालून इथे रन्स टिपतोय. नेक्स्ट बॉल स्लो बॉल. स्लो गती पाहायला मिळाली आणि जेव्हा जेव्हा धीम्या गतीचे बॉल टाकले जातात तेव्हा तेव्हा बॅट्समन कुठेतरी चकमक खातोय आणि तेच पाहायला मिळाला. डॉट बॉल. KTC .in माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. चांगली क्लिअरिटी. रमेश आगिवले साहेब आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. फटका चांगला आहे, खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, चुकी करणार नाहीये. बॉलला अडवला जात आहे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. इथून 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल. दुसरा षटक समाप्त होतोय. धाव फलक जाऊन पोहोचला 18 या धाव संख्येवर. आज कुठेतरी धाबा येत नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 22 ची गरज, 22 धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथे खरं तर 12 बॉल 22 ची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. मेचकरवाडी चापेवाडी संघाची देखील 12 बॉल आणि 18 ची गरज होती. तिथून काय सामना फिरवला होता शरद या गोलंदाजाने. परंतु आज आंबेरपाडा आणि त्याच्या विपक्षात विनेगाव संघ आपण पाहतोय. वेनगाव दोन्ही चांगले संघ आहेत. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज आहेत, म्हणून सामना चांगला पाहायला मिळेल. विजय आणि त्याच्या साथीला खरं तर रवीला आपण पाहतोय. हे विकेट घेणं गरजेचं असेल जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर यशला आपण बघतोय. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 22 ची गरज. पहिला बॉल जयेशचा. रवी ऑन स्ट्राईकला पाहतोय. फटका चांगला आहे, अगदी गरंगळत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फक्त मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र काही होणार नाही. ते एखादा फटका येणं गरजेचं असेल, कारण टीम अडचणीत आहे. बेनगाव संघ खरं तर दादा संघ समजला जातोय गौर कामत विभागात. तोच संघ आज खेळण्यासाठी सज्ज झालाय. बेनगाव ऑन स्ट्राईकला. विजयला आपण बघतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि एकच धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी होते. एक एक धाबेला महत्व दिलं जातंय. आता येणारे 10 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज. चांगली बॉलिंग जयची देखील आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा फटका येणं. थर्ड अंपायर का? ओके, चेक केला जाईल. बॉल
चला पंच या थोडीशी तुमची पण दमछाक होऊ दे. आज खरं तर टपालवाडी संघ देखील आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. पंचांची खूप अपेक्षा होती ही स्पर्धा खेळायची. तोपर्यंत आम्हाला तर वाटत नाहीये पण तुम्ही तुमचं डिसिजन योग्य. चला नडाल ठाकूरवाडी पूर्ण टीम या ठिकाणी या. अजून 2 मिनिटं 1 वाजलात काय सांगायचंय तुम्हाला. आणि जॉम्प ट्रॉफिक म्हणजे काय झाला कमाल झाली आहे. अरे रायगड प्रीमियर लीगला बरोबर तुम्ही जाल बघ. जवळ असल्यावर लगेच आणि लांबच असल्यावर लेट काय सांगायचं. आम्ही कुठंतरी बाहेरच्या संघाला खेळायला बोलवावं. 3-3 सायकल ठेवल्या तुम्हाला घरी जायला तरी पण तुम्ही तसंच काय सांगायचं. ट्रॉफ्या दे का कसा काम आहे. चला मा स्टार्ट करा. फेअर डिलिव्हरी आणि नक्की चांगलं योग्य डिसिजन. सर्वांना डिसिजन चांगलं दिलं जातं यात शंका नाहीये. आणि नक्कीच 1 धाव आली ना पंच या बॉलवर. नक्कीच 1 धाव फलक जाऊन पोहोचलाय. 21 या आकड्यावर 3 बॉल आणि 3 धावा खर्च केल्यात. खरं तर गोलंदाज 2 बॉल का 2 मिनिटं नाही ना तू 2 बॉल झालेत 2 धावा आलेत. समोर फलंदाज रवीला आपण बघतोय चांगला फलंदाज आहे. इथे वाईड बॉल खराब बॉल पाहायला मिळाला. असे चेंडू फेकू शकत नाहीये कारण धावा कमी आहेत. त्या धावा देखील वाचवायचे. आता खरं तर गोलंदाजावर दबाव पाहायला मिळतो आणि एखादा षटकार आला तर मॅच खरं तर चांगली पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे पकडली जाईल. फलंदाज बाद रवी बॅक टू द डगआउट. शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्या शिवरायांचा मावला भला जनतेला हा नेताला भला साऱ्यांची साथ आहे त्याला. आणि इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना विजयला पाहू शकाल. विजय देखील चांगला फलंदाज आहे. वन डाऊनचा फलंदाज विजयला सातत्याने आपण पाहिला. परंतु आज विजय पवारला देखील बॅटिंग करावी लागेल. फटका चांगला फुलटाच बॉल होता. मी तर म्हणेन या बॉलवर खरं तर षटकार पाहायला मिळाला असता. बॅटची कडा नक्कीच जर विजय असता तर नक्कीच बॉल आउट टॉप पाहायला मिळाला असता. परंतु एकच धाव घेतली जाईल. काय सुंदर षटक हाताळलंय या गोलंदाजाने. जयेशने कौतुक करावं तेवढं कमीच. अद्यापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. चांगले बॉल पाहायला मिळत आहे. विजय ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. विजयच्या बॅट मधला करारा जवाब. चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल. 6 धावांकरता बिग ब्लास्ट येतोय. षटकार 6 धावा सिक्सर. साहेबांचा नाद करायचा नाही कधी. आमदार महेंद्र थोरवे साहेबांचा नाद
धन्यवाद डीजे. षटकार आला, नक्कीच मी म्हटलं होतं एखादा षटकार येणं गरजेचं होतं. आता मॅचचं समीकरण पूर्णतः बदललंय. चांगली मॅच पाहायला मिळेल. जोपर्यंत विजय असेल तोपर्यंत मी तर म्हणेन आणखीन एक चांगला फटका. बॉल चाललाय सीमा पार, येईल 6 धाबा. षटकार अजून एक ठोका पुढच्या बॉलवर तर 500 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. चला षटक संपला आणि धाव फलक जाण पोहोचलाय 34 या आकड्यावर. येणारे 6 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. मॅच कुठे रफांट पाहायला मिळाली होती, परंतु आज विजयची बॅटिंग लाजवाब राहिली आणि 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि नक्कीच मॅच मध्ये वापसी करत असताना विजयला पाहायला मिळाला. 6 बॉल 6 ची गरज आहे. त्या 6 धाबा विजय पवारच्या बॅट मधून पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. चला नेक्स्ट मॅच टॉस विन करायचंय. नडाल ठाकूरवाडी टीम आणि टीमचा कर्णधार आणि नागेवाडीचा कर्णधार. चला लगेच आयोजक टॉस उडवून घ्या. नेक्स्ट मॅच असेल. आज अंतिम दिवस असल्या कारणाने या ठिकाणी लगेच नाणेफेक करायचे. इथे पंचांकडे दाद मागत असताना परंतु एकच धाव आणि स्ट्राइक रोटेट केली जाते. विजयला बायच्या स्वरूपात लेग बाईज अर्थात एक धाव घेतली जाईल. नक्कीच एकच धाव एका धावेने 35 धावा फलकावर लागले जातील. 5 बॉल 5 ची गरज आहे. समोर फलंदाज, ज्या फलंदाजाने या सामन्यामध्ये कमबॅक केलंय तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय बॅटिंग स्टॅन्सवर. अर्थात चला लगेच नाणेफेक उडवून घ्या. इथे नडाल ठाकूरवाडीचा कर्णधार आलाय. टॉस बॉक्स मध्ये जा. नागेवाडीचा कर्णधार देखील त्या ठिकाणी जा. इथे फटका चांगला विजयाच्या बॅट मध्ये मधून विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय. षटकार 6 धाबा सिक्सर. धन्यवाद डेजे. थोडं थांबा. नक्कीच बेनगाव संघाला हार्दिक अभिनंदन. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं होतं. ते 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील विजयला प्राप्त होईल नक्कीच. आणि नक्कीच हार्ड लक टीम आंबेरपाडा आणि अभिनंदन टीम बेनगाव दोन्ही संघाला शुभेच्छा.